नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तर चॅनल नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचच. तेच करू शकता. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी. पारनेर बाजार समितीतून 6 कंटेनर कांदा दुबईला रवाना. बघू शकता, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून श्रीलंका मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे 2 दिवसापूर्वी पारनेर बाजार समितीच्या आवारातील कांदा दुबईला गेला. पाशा ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीचे निर्यातदार अब्दुल कादर पाशा यांनी 6 कंटेनरमध्ये 180 टन कांदा दुबईला पाठवला आहे. त्यामुळे पारनेरसह श्रीगोंदा, जुन्नर, नगर तालुक्यातील पिकणाऱ्या कांद्याला आखाती देशातून मागणी वाढल्याचं दिसत आहे. आणि एकंदरीतच अशी काही महत्त्वाची अपडेट आहे. आखाती देशातून कांद्याला मागणी. पारनेरसह संगमनेर, श्रीगोंदा, नगर, शिरोर तालुक्यातील कांदा उत्पादनाची पसंती पारनेर बाजार समितीला श्रीलंका, कोलंबो, दुबई आखाती देशामध्ये येथील दर्जेदार कांद्याला मागणी आहे. त्यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून डिसेंबर व जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाली आहे. परदेशात कांद्याला मागणी असल्याने ही आनंदाची बाब असल्याचं सभापती किसनराव रासकर, सचिव सुरेश आढाव यांनी सांगितलं आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. परदेशातून कांद्याला मागणी असल्याने ही आनंदाची बाब असल्याचं सभापती किसनराव रासकर, सचिव सुरेश आढाव यांनी सांगितले. आवक घटली, भाव स्थिर. पारनेर बाजार समितीत बुधवारी 71,742 कांदा गोण्यांची आवक झाली. गत आठवड्यात या ठिकाणी 96,000 कांदा गोण्याची आवक झाली होती. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट करेल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शॉर्टमध्ये व्हिडिओची माहितीपूर्ण कांदाबद्दलचा अपडेट स्वतःपर्यंत तेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया महाराष्ट्र.